आता ते परशा जसा आहे तो आर्चीला म्हणजे भेटायला नाही की आर्ची आली आहे विहिरीत आणि त्याला जायचंय. ते आपोआप मला वाटतं आशय सांगतो त्याला कसं करायचंय. आशय ना ते आपापलं ते अवकाश तयार करतो आशय. एखादी गोष्ट असते की तुम्हाला वाटतं की ही अशी सांगितली तर अधिक हे होईल. नाहीतर आशय त्या फिल्मचा जसा आहे ना, तसं आपण त्याला शूट करत जातो. तर ठरवून मी आशय विसंगत आणि तुम्ही फ्रेम वेगळ्याच लावल्या. ती एक स्टाईल असू शकते. तुमच्यातला तो दिग्दर्शक आणि हे सगळ्या गोष्टी फ्रेम कशी पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या चित्रपटांमधल्या फ्रेमचा काय विचार करणार अग्रसर? कारण तुमच्या फ्रेम काहीतरी भन्नाट असतात. मग सैराटपासून किंवा मग फॅन्ड्री घ्या, तुमच्या सगळे चित्रपट घ्या. ज्या पद्धतीचं व्हिज्युअलायझेशन असतं तुमच्या चित्रपटांमध्ये, तुमचा काय विचार असतो? तुम्ही प्रेक्षक म्हणून बघता? काय काय थॉट? मला वाटतं आशय ना ते आपापलं ते अवकाश तयार करतो आशय. असं तुम्ही खूप हट्टानं तुम्हाला म्हणजे काही ठरतं तर एखादी आता एकदमच स्पेसिफिक फ्रेमबद्दल विचार करायचा म्हटलं तर, एखादी गोष्ट असते की तुम्हाला वाटतं की ही अशी सांगितली तर अधिक हे होईल. नाहीतर आशय त्या फिल्मचा जसा आहे ना, तसं आपण त्याला शूट करत जातो. ती खूप ऑर्गॅनिक प्रोसेस आहे मला वाटतं. आणि कधीतरी तुम्ही काहीतरी वेगळं बघत असता, की जे असे याही फ्रेममधनं दिसू शकतं, याही फ्रेममधनं दिसू शकतं. मग तुम्ही ते निवडता. तुम्हाला जे म्हणायचं असतं, त्या आशयाच्या माध्यमातून जे अधोरेखित करायचं असतं, त्यासाठी तुम्ही फ्रेम निवडता. मी असं खास फ्रेम म्हणून कधी विचार करत नाही, की असंच करायला पाहिजे, हेच करायला पाहिजे. मी खूपच ऑर्गॅनिक. मला कळत नाही की आपण खूप मन लावून आणि त्या आशयाला अनुसरून काम करतो आणि ते होत जातं. सॉरी, मी सैराटचा उल्लेख करते कारण तुम्ही असलं की तो उल्लेख येतो आणि तो प्रश्न सहजच येतो. पण फ्रेमचा उल्लेख केला की मग परशा आर्ची आली आहे आणि तो ज्या पद्धतीने उडी घेतो आणि ती फ्रेम मराठी चित्रपटात अशी ते व्हिज्युअलायझेशन आलं नव्हतं. ते तुम्ही दाखवल्यानंतर अवाक झाले होते सगळे. त्या त्या तेव्हा काय विजन होतं तुमचं? तेच सांगतोय मी, की आता ते परशा जसा आहे, तो आर्चीला म्हणजे भेटायला नाही, की आर्ची आली आहे विहिरीत आणि त्याला जायचंय. ते आपोआप मला वाटतं आशय सांगतो त्याला कसं करायचंय. आणि ते तुम्हाला जर आशयाला तुम्ही नीट फॉलो केलं, तर फ्रेम आपोआप होत जातात. असं ठरवून मी आशय विसंगत आणि तुम्ही फ्रेम वेगळ्याच लावल्या. ती एक स्टाईल असू शकते. हां. पण म्हणजे तुम्ही कधी-कधी अनुसरता किंवा त्याचा अवरोध करून तुम्ही वेगळं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करता.